ढाकणी ते सोईट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून अंदाजे 80 लाख रुपये खर्च करून 2 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती। परंतु रस्त्यावरील गिट्टी अल्पावधीतच बाहेर पडली आहे। या डांबराचे प्रमाण नसल्यासारखेच आहे। उघड्या पडलेल्या गिट्टीमुळे सदर रस्त्यावर अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय। अनेकांना आपला जीव मुठीत धरून या रस्त्यावर प्रवास करावा लागतोय। शेतकरी, शेतमजूर, प्रवासी, विद्यार्थी आणि रुग्ण यांना प्रचंड मानसिक त्रास यामुळे सहन करावा लागत आहे। संबंधित कंत्राटदाराने अर्धवट काम केले असून मागील 2 महिन्यापासून रस्त्याची दुरुस्ती बंद आहे। संबंधित ठेकेदाराच्या मुजोरपणामुळे आपले सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाल्यामुळे निकृष्ट रस्त्याच्या कामास जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करून त्याचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार करण्यात यावा अशी महाराष्ट्र निर्माण सेनेची आग्रही मागणी असून या निकृष्ट रस्त्याला जबाबदार असणारे अधिकारी यांचा मनसे प्रतिकात्मक शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे। तरी 8 दिवसाच्या आत सदर रस्त्याची नाव्याने दुरुस्ती करून न केल्यास मनसे स्टाईल चक्का जाम आंदोलन करण्यात येईल। या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आलं। या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टीव्ही 24 करता अक्रम दिवाणची रिपोर्ट, यवतमाळ।